आपली चर्चा संपल्यावर तुम्हाला खालील गोष्टी करता येतील. AEFIची तपशीलवार माहिती देता येईल. AEFIचे विविध प्रकार ओळखता येतील. AEFIची व्यवस्थित नोंद करता येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना AEFI संबंधी माहिती व अहवाल देता येईल. AEFIची कारणे जाणून घेता येतील. आपणा सर्वांना माहितीच आहे की राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असतात. तथापि काही वेळा लसीकरणानंतर काही अनुचित घटना घडू शकतात. आता आपण AEFIचा अर्थ जाणून घेऊया. ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन किंवा AEFI ही लसीकरणानंतर घडलेली अनुचित वैद्यकीय घटना असते आणि तिचा संबंध वापरण्यात आलेल्या लसींशी असतोच असे नाही. लसीकरणानंतर दिसून येणारे कुठलेही लक्षण अथवा रोग, मग तो लसीकरणामुळे झाला असो वा नसो, त्याची सविस्तर माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे असते. आता आपण रश्मी आणि तिचे बाळ सोनू यांच्या केसचा आढावा घेऊया. सविता, तुला सोनूच्या केसबद्दल काय वाटते? ताई, सोनूच्या केसला किरकोळ AFI म्हणता येईल. लसीकरणानंतर काही वेळा अशा घटना घडू शकतात. अगदी बरोबर सविता. आता आपण AEFIच्या 3 प्रकारांची माहिती घेऊया. तीव्रता आणि वारंवारता या 2 गोष्टीच्या आधारे AEFIचे 3 प्रकारात वर्गीकरण केले गेले आहे. हे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. पहिले किरकोळ, दुसरे गंभीर आणि तिसरे अतिगंभीर. ही वर्गवारी केवळ माहिती देण्याच्या किंवा अहवाल सादर करण्याच्या हेतूने बनवण्यात आली आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे घटना ओळखून त्याची माहिती योग्यरित्या देणे ही आपली जबाबदारी आहे. सर्वप्रथम आपण किरकोळ AEFIची माहिती घेऊया. सामान्यतः किरकोळ AEFIच्या प्रकरणामध्ये इंजेक्शन दिल्यावर काही तासात त्याचे परिणाम दिसू लागतात. मात्र अल्पावधीतच हे परिणाम नाहीसे होतात आणि ते फारसे धोकादायक नसतात. सोनूची केस ही किरकोळ AEFI मध्ये मोडते. सोनिया, तू आम्हाला किरकोळ AEFIची लक्षणे सांगू शकशील का? होय ताई. किरकोळ AEFI मध्ये खालील गोष्टीचा समावेश असतो. इंजेक्शनच्या जागी वेदना, सूज किंवा लालसरपणा यासारखी स्थानिक लक्षणे आणि ताप, चिडचिडेपणा, अस्वस्थपणा, स्नायू दुखणे, डोकेदुखी किंवा भूक न लागणे यासारखी लक्षणे. शाब्बास सोनिया. तर रश्मीच्या बाळाच्या केसमध्ये ताप हे लक्षण होते. अतिगंभीर प्रकारच्या AEFI मध्ये खालील गोष्टी होऊ शकतात. मृत्यू, रुग्णालयात दाखल होणे, प्रदीर्घ किंवा लक्षणीय अपंगत्व, सामूहिक AEFI ज्यामध्ये 2 वा त्यातून अधिक एकसारख्या घटना त्याच वेळी, त्याच ठिकाणी, त्याच लस देणाऱ्याकडून आणि त्याच आरोग्य केंद्रात होऊ शकतात, किंवा अशा घटना ज्यामुळे समाजात व प्रसारमाध्यमात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. आता गंभीर AEFI बद्दल बोलूया. या प्रकारामध्ये दिसून आलेली लक्षणे किरकोळ नसली तरी गंभीर नसतात. तसेच या घटना सामूहिकरित्या होत नाहीत व समाजात किंवा प्रसारमाध्यमांमध्ये चिंतेचे वातावरणही निर्माण करत नाहीत. अशा AEFI प्रकरणांमध्ये दुर्बलता येऊ शकते, परंतु त्या क्वचितच प्राणघातक असतात. बहुतांश घटनांचे दूरगामी दुष्परिणाम दिसून येत नाहीत, मात्र त्यांची माहिती देणे आवश्यक आहे. गंभीर AEFIचे उदाहरण
खालीलप्रमाणे असे असू शकतात. रुग्णालयात दाखल न होता ॲनाफिलिक्सिसच्या घटना, ज्यामध्ये लाभार्थी पूर्णपणे बरा झाला आहे. रुग्णालयात दाखल न होता 102 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त ताप येऊनही लाभार्थी पूर्णपणे बरा झाला आहे. हायपोटोनिक हायपोरिस्पॉन्सिव्ह घटना किंवा सेप्सिस. आता आपण छोटीशी कृती करूया, जेणेकरून AEFIच्या प्रकारांबद्दल आपल्याला कितपत माहिती आहे हे जाणून घेता येईल.